नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. जयंत नारळीकर, सुबोध जावडेकर, डॉक्टर बाळ फोंडके, निरंजन घाटे ही नावं जर का मी घेत असेन तर सुजाण मराठी वाचकाच्या लक्षात येईलच की आज मी विज्ञान कथांविषयी काहीतरी बोलणार आहे. खरंय तुमचं? आज आपण ऐकणार आहोत एक विज्ञान कथा आणि लिहिणारा अगदी युवा लेखक आहे. त्याचं नाव आहे क्षितिज देसाई. क्षितिजनी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्याचं 2019 मध्ये सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आज त्यातलीच एक कथा आपण वाचणार आहोत, पण त्याआधी मी सांगू इच्छिते की क्षितिजचं ह्याच आठवड्यात अजून एक पुस्तक प्रकाशित होतंय. ते आहे सृजन संवाद प्रकाशनाने केलेलं शीतपेटीतून जेव्हा जाग येते. तर ह्या नव्या पुस्तकासाठी मी क्षितिजला उदंड शुभेच्छा देते. त्याला त्याच्या विज्ञानेतर कथांसाठी देखील पारितोषिकं मिळालेली आहेत. साप्ताहिक सकाळची कथा स्पर्धा असेल, मेनका कथा स्पर्धा असेल, संवाद सेतू कथा स्पर्धा असेल, अशा नामांकित कथा स्पर्धेतून त्याला पारितोषिकं मिळालेली आहेत. तर आज ऐकूया सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस ह्या पुस्तकातील कथा. कथेचं नाव आहे काळ थांबत नाही. कथेच्या सुरुवातीलाच एका चौकटीत एक टिपण आहे. हा मजकूर आम्हाला एका बंद पाकिटात मिळालाय, ज्यावर भारतीय कालप्रवास संशोधन केंद्र असा शिक्का आहे. ते पाकिट तपासणीसाठी पाठवलं असून त्या शिक्क्याची सत्यता अजून सिद्ध झालेली नाही. आणि मग आता कथा सुरू होते. तुमच्यापैकी 80% जणांना हा वृत्तांत अविश्वसनीय वाटण्याची शक्यता आहे. वाटू दे. उरलेल्या 20% जणांपर्यंत तरी सत्य पोहोचावं ह्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. मी श्रीकांत रामचंद्र. माझं नाव देखील तुम्हाला अपरिचित असेल, पण 22व्या शतकातल्या प्रत्येक लहान थोराला माझं नाव माहिती आहे. मी आणि गार्गी भूपेन कालप्रवास करणारे पहिले मानव आहोत. आमच्या दोघांचं नाव कायम एकत्र लिहिलं जातं. 20व्या शतकातल्या त्या एडविन ऑल्ड्रिन सारखी उपेक्षा आमच्यापैकी कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून ही तजवीज. कालप्रवास मोहिमेच्या आधीच हे ठरलं होतं. सुमारे 600 तंत्रज्ञ 2 वर्षांपासून या मोहिमेवर काम करत होते. कालप्रवासी म्हणून माझी आणि गार्गीची नेमणूक केली होती. 28 फेब्रुवारी 1903 रोजी भारत देशाच्या श्रीहरिकोटा बेसवरून आमचं यान निघालं. 5 शतकं मागे आम्ही प्रयाण केलं. तिथे आम्ही 2 तास व्यतीत केले. त्या काळच्या जीवनाचं दृश्य, ध्वनी, गंध, चव आणि स्पर्श असं रेकॉर्डिंग करून आम्ही परत आलो. आमचे तेव्हाचे उद्गारही जगप्रसिद्ध आहेत. समय कहीं रुकता नहीं. हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्या काळात जाऊन आम्ही खूप मोठा बदल केला, तो कुणालाही ठाऊक नाही. खरं तर आमचं प्रशिक्षण सुरू असताना आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की त्या काळात जाऊन कुठलीही ढवळाढवळ करायची नाही. आमच्या वरिष्ठांनी मोठं व्याख्यानच जोडलं होतं. तुम्ही तिथे जाल, दृश्य, ध्वनी, गंध, चव आणि स्पर्श मुद्रण कराल आणि परत याल. तिथल्या नागरिकांशी एक शब्दही बोलायचा नाही. तिथली कुठलीही वस्तू घेऊन यायची नाही की इथली कुठलीही वस्तू तिथे ठेवायची नाही. लक्षात ठेवा, भूतकाळातला छोटासा बदल भविष्य काळातल्या बऱ्याच घटनांमध्ये उलथापालथ घडवू शकतो. आणि नेमकं हे शेवटचं वाक्य माझ्या मनावर ठसलं. मी म्हटलं, नाही, काहीतरी उलथापालथ घडवायचीच. नुसतंच जाऊन परत येण्याला काय अर्थ आहे? काहीतरी धम्माल आणायची.
पण नक्की करायचं काय? भूतकाळातली कोणती अशी गोष्ट बदलली की आत्ताच्या बऱ्याच गोष्टी बदलतील? यान 5 शतकं मागे जाणार होतं. म्हणजे आलं 17वं शतक. माझ्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. 17वं शतक म्हणजे लुकास. हा शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ह्याच शतकातला तर होता. ह्याच्या संशोधनांवर आणि नियमांवर अख्खी विज्ञान शाखा उभी आहे. लुकास म्हणजे तर भौतिकशास्त्राचा पायाच. जर मी भूतकाळात जाऊन लुकासला एका महत्वाच्या शोधापासून परावर्तित केलं तर त्याचे कोणतेही नियम तयार होणार नाहीत. त्या नियमांवर आधारित पुढचे शोध लागणार नाहीत. अख्खं भौतिकशास्त्रच कोलमडेल. जगाची वैज्ञानिक प्रगती खुंटेल. एवढंच काय, ज्या कालप्रवास यंत्रातून आम्ही मागे जाणार आहोत ते देखील अस्तित्वात नसेल. बरीच जटिल गुंतागुंत होती. मी ठरवलं ही जोखीम पत्करायचीच. उलथापालथ घडवून आणायची. बघूया काय होतंय ते. लुकास स्टॅव्हरिडिसचा मी भरपूर अभ्यास केला. ज्या घटनेने प्रेरित होऊन त्यांनी महत्वाचा शोध लावला त्याचा कालक्रम निश्चित केला. एक मोठी योजना तयार केली. गार्गीला विश्वासात घेऊन तिलाही या योजनेसाठी तयार केलं. आम्ही दोघांनी चर्चासत्रात भाग घेऊन यान उतरवण्याचा प्रदेश इंग्लंड म्हणजे लुकासचा देश हे निश्चित केलं. वेळही बरोबर त्या सुप्रसिद्ध घटनेची. त्यावेळी लुकासचं वय होतं 16 वर्ष. या वयात एखाद्या व्यक्तीचा घटनेचा प्रभाव पडून त्याची संपूर्ण विचारसरणीच बदलू शकते. या मानसशास्त्रीय गोष्टींचाच आम्ही आधार घ्यायचं ठरवलं. सगळ्यांना आम्ही हे पटवून दिलं की लुकासच्या त्या जगप्रसिद्ध प्रसंगाची सत्यासत्यता आम्ही तपासून येतो. त्याचं रेकॉर्डिंग करतो. संचालक मंडळातल्या आणि मोहिमेतल्या सर्वांचंच याविषयी एकमत झालं. ते होणारच होतं म्हणा. विज्ञान शाखेतल्या प्रत्येक माणसाला लुकासविषयी आकर्षण असतं आणि त्या घटनेविषयी उत्सुकताही. कोणताही संशय न येता आमचा ठराव संमत झाला. ठरल्याप्रमाणे 28 फेब्रुवारी 1903ला आम्ही यानात बसलो. यान सुरू झालं. 2 मिनिटं वाट बघितल्यावर यानाचे दरवाजे उघडले. बाहेर पाऊस सुरू होता. आजूबाजूला त्या काळचं इंग्लिश समाजजीवन जिवंत झालं होतं. आम्ही लगेचच रेकॉर्डिंगला सुरुवात केली. आजूबाजूची माणसं विचित्र नजरेने आमच्याकडे पाहायची. त्यांच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही. साधारण पाऊण तास मुद्रण सुरू होतं. इथपर्यंत सगळं नेमलेल्या योजनेप्रमाणे झालं. यापुढे मात्र आमची योजना आकार घेणार होती. मी आणि गार्गी त्या बागेजवळ आलो. पावसाकडे पाहत विचारमग्न असलेला लुकास शोधायला आम्हाला वेळ लागला नाही. गुड आफ्टरनून, मी त्याच्याजवळ जात म्हणालो. लुकास एकदम दचकला. आम्ही देवाचे दूत आहोत, मी पुढे म्हणालो. माझ्या अभ्यासाप्रमाणे त्या काळी धर्माचा मोठा पगडा समाजावर होता. लुकास सारखे काही मोजके लोक दैववादी दृष्टिकोनाने विचार न करता वैज्ञानिक अंगाने विचार करायचे. म्हणून माझी योजना होती की लुकासची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमताच नष्ट व्हावी. हे काम कठीण होतं खरं, कारण एखाद्या माणसाची विचारसरणी बदलणं सोपी गोष्ट नाही. पण लुकासचं वय पाहता त्याच्यावर आमच्या योजनेचा प्रभाव नक्की पडणार होता. गार्गीने त्याला मशीनमधून नुकतंच केलेलं रेकॉर्डिंग दाखवलं. दृश्य, ध्वनी, गंध, चव, स्पर्श असं ते रेकॉर्डिंग अनुभवून त्याचे डोळे विस्फारले. त्याला तो चमत्कारच वाटला असणार. त्याची खात्री पटली असणार की आम्ही खरंच देवाचे दूत आहोत. तू हाच विचार करत होतास ना की पावसाचे थेंब खालीच का पडतात, वर का जात नाहीत? त्यांनी होकारार्थी मान हलवली. डोळे विस्फारलेलेच.
ही सगळी देवाची कृपा असते, त्याबाबत जास्त विचार करू नकोस. सगळे चमत्कार हे देवामुळेच होतात, गार्गी म्हणाली. त्यानंतर आजच्या आधुनिक युगातील वैज्ञानिक शोधांच्या सहाय्याने तयार झालेली अनेक उपकरणं त्याला दाखवली. तो अधिकच गोंधळला. हळूहळू आमच्या दैववादाच्या सिद्धांतावर त्याचा विश्वास बसू लागला. या पावसाच्या प्रसंगामुळेच लुकासच्या विचारांची वाटचाल धर्माच्या दिशेने न जाता विज्ञानाकडे झाली होती. ते कुतूहल शमवण्यासाठी त्यांनी विज्ञानाची वाट धरली. पण आता ह्या प्रसंगातच आम्ही बदल केला होता. त्याच्यासमोर धडधडीतपणे दैवी चमत्कार झाल्यासारखं भासवलं. माझी खात्री होती, एवढा देवदूतांचा साक्षात्कार झाल्यावर त्याची पावलं विज्ञानाकडे वळणार नाहीत, म्हणजे तो कोणतेच शोध लावणार नाही. आमची योजना फत्ते झाली होती. आम्ही यानाकडे परतलो. आता मात्र आम्ही हाती घेतलेल्या मोहिमेचं गांभीर्य आम्हाला जाणवायला लागलं. जर लुकासनी कोणतेही नियम तयार केले नसतील तर विज्ञानाची प्रगतीच झाली नसेल. मग आमचं हे यान तरी अस्तित्वात असेल का? पण यान तर समोर दिसत होतं. ते बरोबर काम करेल का? अधिक विचार न करता आम्ही यान सुरू केलं आणि पुन्हा लगेचच 2 मिनिटात दरवाजे उघडले. यानावर साल दाखवलेलं होतं 2103. म्हणजे यान व्यवस्थित काम करत होतं तर. बाहेर आल्या आल्या सगळ्या सहकार्यांनी जल्लोषात आमचं स्वागत केलं. आम्ही व्यवस्थित परत पोचलो होतो. सगळं सुरळीत चालू होतं. असं कसं? आम्ही केलेल्या बदलामुळे तर मोठी उलथापालथ व्हायला हवी होती. मला राहवलं नाही. मी तिथल्या एका सहकार्याला बाजूला बोलावून स्पष्ट विचारलं, लुकासचं पुढे काय झालं? कोण लुकास? तो बुचकळ्यात पडला. कोण लुकास काय? अरे, लुकास स्टॅव्हरिडिस, ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. पावसाचे थेंब खाली पडताना पाहून त्याला ह्या शोधाची प्रेरणा मिळाली तो. हां? तो सहकारी जास्तच गोंधळला. तू वेडा झालायस का? गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननी लावला आणि ते पण सफरचंद खाली पडताना पाहून. न्यूटन? बुचकळ्यात पडण्याची वेळ आता माझी होती. सर आयझॅक न्यूटन. मी तर हे नाव कधी ऐकलंच नव्हतं. बरं, मग लुकासचे 3 गतिविषयक नियम तरी अस्तित्वात आहेत का? मी विचारलं. अरे, कोण लुकास घेऊन बसलायस? गतिविषयक नियम आहेत न्यूटनचे. न्यूटनवरतीच तर सगळं भौतिकशास्त्र आधारलेलं आहे. हे बघ, तू खूप मोठा प्रवास करून आलायस, तुला विश्रांतीची गरज आहे, त्याने माझ्या पाठीवर थोपटलं. आमचं संभाषण ऐकून गार्गी पण गोंधळात पडली. मला काहीच कळत नव्हतं. मी लगेच विश्वकोशात डोकावलो. त्यात आयझॅक न्यूटन नावाच्या माणसाविषयी सगळी माहिती होती, पण लुकास स्टॅव्हरिडिस हे नाव देखील नव्हतं. आज कुठेही पाहिलं तरी न्यूटनचाच बोलबाला असतो. लुकासविषयी लोकांना काहीच माहिती नाही. लुकास केवळ मला आणि गार्गीलाच माहिती आहे. आमचे तेव्हाचे उद्गार खरे ठरले. काळ कुठेही थांबत नाही. लुकासने शोध लावेपर्यंत देखील तो थांबला नाही. काळ न्यूटन सोबत पुढे गेला. 16व्या शतकातल्या शेक्सपियर नावाच्या नाटक माध्यमाच्या लेखकाचं वाक्य आहे, नावात काय आहे? बरोबर आहे. लुकास नाहीतर न्यूटन, काय फरक पडतोय? जग तर सुरळीत चालू आहे. पण फरक पडतो. मला फरक पडतो. केवळ आमच्या हस्तक्षेपामुळे लुकास ह्या शोधांपासून दूर राहिला. मला या अपराधीपणाची जाणीव होत असते. मला वाटतं की ज्याचं श्रेय त्याला मिळावं. पुढच्या पिढ्यांना तर मी लुकासबद्दल सांगू शकेन, पण आधीच्या पिढ्यांचं काय? आम्ही केलेला बदल भूतकाळातला असल्याने आमच्या आधीच्या पिढ्या देखील लुकासबद्दल अंधारात असतील.
लुकासबद्दल तुम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून हा माझा खटाटोप. कालयंत्रातून 1640 नंतरच्या म्हणजे लुकास नंतरच्या प्रत्येक दशकात मी हा वृत्तांत पाठवते. तुमच्यापैकी 80% जणांना हा वृत्तांत अविश्वसनीय वाटण्याची शक्यता आहे. वाटू दे. उरलेल्या 20% जणांपर्यंत तरी सत्य पोहोचावं यासाठी हा माझा प्रयत्न आहे. आपण ऐकत होतात क्षितिज देसाई लिखित कथा काळ थांबत नाही. ही कथा याआधी प्रकाशित झालेली होती छात्र प्रबोधनच्या फेब्रुवारी 2013च्या अंकात आणि त्यानंतर ती सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस ह्या कथासंग्रहात समाविष्ट केलेली होती. ही कथा वाचायला अनुमती दिल्याबद्दल क्षितिज देसाई यांचे मनःपूर्वक आभार.